मित्रांनो हे जे मंदिर आहे हे सीना नदीच्या कडेलाच बसलेलं आहे, तुम्ही बघू शकता। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा मित्र सागर। तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि आपण आज जाणार आहे दर्शनासाठी। तर मित्रांनो कुठे, तर ते करमाळा तालुक्यातील संगोबा या ठिकाणी। तर मित्रांनो खूप दिवसातून म्हणजे एका वर्षानंतरच ही यात्रा भरते, तर खूप अशी मोठी यात्रा भरते मित्रांनो। तर म्हटलं तुम्हाला पण दाखवू कशी आहे यात्रा। तर मित्रांनो आता वाजलेले सकाळचे 11 आणि आपल्यापासून जवळजवळ 27 ते 28 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे। करमाळ्यापासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती हे संगोबा हे गाव आहे आणि तिथे यात्रा भरते। अशी खूप अशी मोठी यात्रा भरते मित्रांनो। चला जाऊयात, आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन दिसत आहे ते दाबायला अजिबात विसरू नका मित्रांनो। चला तर मित्रांनो, आणि तुम्हाला पण दाखवतो यात्रा कशी आहे आणि सर्व काही या संगोबा यात्रामध्ये। तर मंडळी आपण फायनली इथं पोहोचलेलो आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता इथं पार्किंग एरिया आहे। आपण गाडी पार्किंग करून घेतली आणि आता पुढे जाऊया आपण असं दर्शनाला। खूप गर्दी आहे मित्रांनो, गाडीची पार्किंगला सुद्धा जागा नाही, पण कशी ॲडजस्ट केली आपण। तर बघूया पुढं मंदिराला पण खूप गर्दी आहे। आपण नंबरला थांबवता दर्शन घ्यावं लागेल मित्रांनो। तर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। चला भेटूया मंदिरामध्ये। प्रत्येक वर्षी या यात्रेसाठी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात आणि ह्याही वर्षी तितकेच लोक दर्शनासाठी आलेले आहेत। मागील वर्षापेक्षा ह्या वर्षी गर्दी थोडी जास्तच असल्यामुळे आम्ही गाडी पार्किंगला लावून आतमध्ये गेलो। 1 किलोमीटरच्या अंतरावरती आम्ही गाडी पार्किंगला लावून पायी चलत गेलो। मंदिरापुतर पोचता आम्हाला जवळपास 15 मिनिटं लागली आणि पोचल्यानंतर लाईनला दर्शनाला थांबून आम्ही एकदाचं दर्शन घेऊन मोकळं झालो। दर्शन झाल्यानंतर थोडासा प्रसाद वगैरे तुम्हाला काय घ्यायचा असेल तर अगदी चांगल्या रेटमध्ये आपल्याला तिथं प्रसाद आणि सर्व काही मिळेल। मित्रांनो फायनली आपण इथं जत्रेत पोहोचलेलं आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता खूप अशी मोठी यात्रा भरलेली आहे। पाळणे वगैरे, लहान मुलांना खेळायचं तर खूप असं सामान आलेलं आहे मित्रांनो। दर्शनासाठी मला वाटत नाही आपल्याला आज दर्शन होईल म्हणून, कारण की लांब लाईन लागलेली आहे मित्रांनो इथं। आता जरी लाईनला लागलं तरी संध्याकाळ होईल मला दर्शन करण्यासाठी। तर मित्रांनो आपण काय आतमध्ये जाऊन बघूया, जर जमलं तर जवळ जाऊन दर्शन करू, नाही तर मग पायरीत दर्शन घेऊन आपण बाहेरूनच निघूया। जत्रा तुम्हाला दाखवतो सगळे मित्रांनो कसे आहे फिरून ते। तर मित्रांनो चला दाखवतो, आणि अजूनपर्यंत जे नवीन असतात त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा। चला मित्रांनो दाखवतो कशी आहे जत्रा। संगोबा जत्रा आहे मित्रांनो, हे करमाळ्यापासून इथं पोचल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही इथं नारळ वगैरे प्रसाद काय घ्यायचं असेल तर सर्व असं मिळतं आहे मित्रांनो। कुठलं घ्यावं हे समजत नाही मित्रांनो, इथं काही मिळतं वेगळं। आणि मंदिराचं तुम्ही बघू शकता, मंदिर खूप सजवलेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे। बघू शकता तुम्ही, तर तुम्हाला सगळं दाखवलेलंच आहे। तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे। हे जे मंदिर आहे हे सीना नदीच्या कडेलाच बसलेलं आहे, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे। तर हे जे आहे सीना नदी पूर्ण कोरडी पडलेली आहे मित्रांनो, काही थेंब इथं पाण्याचं आपल्याला बघायला मिळणार नाही। लवकरच ह्या वर्षी मित्रांनो पाणी आटलेलं नाही, तर प्रत्येक वर्षी या नदीला पाणी खूप असतं आणि ह्या वर्षी एकही थेंब बघायला मिळत नाही मित्रांनो। पाऊस नसल्यामुळे खूपच आवड झाली आहे मित्रांनो। असू द्या, काही हरकत नाही। आता यात्रा तर चांगली भरलेली आहे, मोठी, तुम्हाला दाखवतच आहे मी। तर मित्रांनो अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला पुढे जाऊन बघूया कसं आहे।
तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन पूर्ण करून घेतलेलं आहे आपण आणि आता आपण पार्किंगच्या तिकडे जाऊया. तर चला मित्रांनो, दर्शन झालं. तुम्ही पण या पुढच्या वर्षी आलात नक्की तर जत्रा एकदा या आणि बघा कशी भरते. खूप अशी मोठी यात्रा भरते मित्रांनो. तर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.